चढलो तो आता पाये हो काय वेगळा हो काय वेगळा हो काय वेगळा चढलो तो आता पाये हो काय वेगळा हो काय वेगळा हो काय वेगळा चढलो तो आता पाये हो काय वेगळा हो काय वेगळा हो काय वेगळा चढलो तो आता पाये हो काय वेगळा हो काय वेगळा हो काय वेगळा तुम्ही सत्य कृपा केली गंगेचा देवघाती गंगेचा देवघात गंगेचा देवघात तुम्ही सत्य कृपा केली गंगेचा देवघाती गंगेचा देवघाती गंगेचा देवघात सांभाळे गंगाय माय केलो ताप वेगळा केलो ताप वेगळा केलो ताप वेगळा सांभाळे गंगाय बाबा केलो ताप वेगळा केलो ताप वेगळा तुम्ही सत्य कृपा केली गंगेचा देवघाती गंगेचा देवघात गंगेचा देवघात तुम्ही सत्य कृपा केली गंगेचा देवघाती गंगेचा देवघात गंगेचा देवघात गोरसे आधी मनाला टोकाठेला मौन्याची टोकाठेला मौन्याचे टोकाठेला मौन्याची गोरसे आधी मनाला टोकाठेला मौन्याची टोकाठेला मौन्याची टोकाठेला मौन्याची तुम्ही सत्य कृपा केली 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 गंगेचा देवघात गंगेचा देवघात गंगेचा देवघात तुम्ही सत्य कृपा केली गंगेचा देवघात गंगेचा देवघात गंगेचा देवघात ऐका
जडलो आता पायी जडलो
जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, हो काय वेगळा तुम्ही संते कृपा केली गंगे चाली उघाची. सांभाळलो माय बापा, सांभाळलो माय बापा, केलो तापा वेगळा तुम्ही संते कृपा केली गंगे चाली उघाची. ओरसे या जीवधाला, ओरसया जीव झाला तुका ठेला मौन्याची तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची. विठ्ठला विठ्ठला जडलो तो आता पायी, हो काय वेगळा तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. काशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. योऽन्तः प्रविश्य मम वाच्यमिमां प्रसुप्तां
संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रताप सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरति प्रदेशं गजेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ॐ नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही श्री संतांची माथा चरणावर जडलो तो आता पाय हो काय वेगळा तुम्ही संत कृपा केली गंगेचा उघाची प्राप्त प्रसंगी आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे देहू निवासी श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा चार चरणाचा आणि संत कृपेची अनुभूती सांगणारा असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबरा या अभंगामध्ये संतांनी जी कृपा केली, ज्या प्रमाणे केली, कशा प्रमाणे केली तर ज्याप्रमाणे गंगा ही ओघावरती कृपा करत असते त्याप्रमाणे कृपा केली आणि म्हणून मी तुमच्या चरणाशी जडलो, एकरूप झालो आणि एकरूप झालो, आता मी काही वेगळं होऊ शकत नाही अशी संतांनी कृपा केली. अजून काय कृपा केली
तर त्रिविध तापातून सुद्धा मला काय केलं, माझं त्रिविध ताप निवारण केलं. अजून काय केलं, तर प्रेमामृताचा वर्षाव केला आणि त्या वर्षावानं मी अगदी तृप्त झालो. अशी कृपा संतांनी माझ्यावर केली. असा अभंगाचा सरळ सरळ विठाल विठाल. अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबराय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादानं सर्वच गुरुभक्त प्रेमळ मंडळ आनंद आश्रम आळंदी, सर्व विश्वस्त मंडळ, सर्व कार्यकारी मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून आणि सर्व साधक परिवाराच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचं निमित्त आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं हरिदिनी म्हणजे कार्तिकी एकादशी या पर्वावरती हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझ्याकडे शिवाय येण्याचं कारण असं आहे, सर्व कार्यकारी मंडळी, सर्व विश्वस्त मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, त्याचप्रमाणे आमचे असणारे परमस्नेही गुरुवर्य हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज नरवडे, शांतीभुवन धर्मशाळा ट्रस्ट पैठण, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण परम आदरणीय प्रातस्मरणीय जगताप गुरुजी, त्याचप्रमाणे सर्व वंदनीय असणारे गुरुवर्य मंडळी, या सर्वांच्या आशीर्वादातून, यांच्या कृपा आशीर्वादानं ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. त्याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. विठ्ठल सर्वच गुणीजन गायक मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट असे मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण नंदराज महाराज पाटील, त्याचप्रमाणे संवादिनी वादक, सर्वच मंडळी तसे नामोल्लेख करण्याच्या लायकीचे आहेच आहे. परंतु सर्वांचाच जर नामोल्लेख करीत बसलो तर आपल्याकडे वेळही कमी आहे. आणि विशेषतः आपण सर्व बाबांचे साधक मंडळी असल्यामुळं आपण नावात नाहीच, सर्व मंडळी नामात असल्यामुळं नाव घेतलं का न घेतलं काय असं म्हणून सर्वांचंच या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत करून आपल्या सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. माऊली महावैष्णव ज्ञानोबरा यांचा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे. त्याचप्रमाणे विशेष असं दुसरं निमित्त या वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला आहे, ते म्हणजे माऊली महावैष्णव यांचा त्रिशतकोत्तर तर अमृत महोत्सवी जन्म सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये अख्ख्या जगभर साजरा होतो आहे. तीही एक पर्वणी आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरा यांनी सर्व संतांची मांदियाळी एका ठिकाणी जमा केली. सर्व यात्री धर्मातील संतांना आपल्या बरोबर घेतलं आणि भगवत प्राप्तीचा अधिकार हा सर्वांनाच आहे हे अधिकारातून सांगितलं आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचून या ठिकाणी नामस्मरणाच्या माध्यमातून
सामान्यातल्या सामान्य जीवाला सुद्धा भगवत प्राप्ती करून घेता येते हे या ठिकाणी 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये सिद्ध करून दाखवलं. माऊली ज्ञानोबरांच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवाला या ठिकाणी सच्चिदानंद पद प्राप्त करून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. मग तो अधिकार नव्हता का? तर त्या अगोदर सुद्धा तो अधिकार होताच. कारण काय? 84 लक्ष योनीपैकी नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवान परमात्म्याने तो अधिकार दिलेलाच आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनी दिला. हा अधिकार सर्वांना दिलेला आहे. कोणाला? तर सर्व जे नरदेहाला आले असतील सर्वांना. परंतु अधिकाराची जाणीव मात्र सर्वांना त्याही काळात नव्हती आणि आजही सर्वांना त्या आहेच असं सांगता येत नाही. पण ती सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याची जी जाणीव आहे ती माऊली ज्ञानोबराने 13व्या शतकामध्ये सामान्य जीवाला करून दिली. पण तरी सुद्धा त्या पुढच्या काळामध्ये पुन्हा हा समाज जो आहे तो भरकटत चालला. त्यानंतर पुन्हा 350 वर्षानंतर नागबाबा असतील, त्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबराय असतील, यांनी पुन्हा या सामान्य जीवाला जवळ बोलावलं, प्रेमानं बोलावलं आणि सांगितलं, बाबांनो, भगवत प्राप्तीचा अधिकार सर्वांना आहे. कोणाकोणाला? तर जे काय असतील नरदेहाला आलेले, मग ते कोणी असो. यारे यारे लहान याती भलती नारी लाड करावा विचार न लगे चिंता कवनाशी. कोणालाच विचार करायची गरज नाही. सर्व याती धर्मातील लहान असेल थोर असेल, नारी असो नर असो, सर्वांना हा भगवत प्राप्तीचा अधिकार आहे, नामचिंतनाचा अधिकार आहे. तुकोबरायाने पुनश्च सांगून दिलं. पण तरी सुद्धा बरीचशा मंडळीला पुढच्या काळामध्ये पुन्हा त्याचा काय झाला? लोप पावत चालला. म्हणजे कसं झालं? जसं आपलं 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, त्यानंतर 2 वर्ष हा देश चालवायचा कसा म्हणून संविधान तयार करण्यामध्ये गेले आणि 26 जानेवारी 1950 ला संविधान तयार झालं आणि आपला देश आपल्या कायद्याच्या नियमानुसार चालू झाला. त्यामध्ये ज्यांनी संविधान तयार करण्याकरता प्रयत्न केले त्यांनी प्रत्येक नागरिकाला काही कर्तव्य दिले आणि काही अधिकार सुद्धा दिले. परंतु स्वतंत्र काळामध्ये लगेच प्रत्येकाला तो अधिकार मिळाला का? नाही मिळाला. असे बरेचसे पहिले 25 वर्ष निघून गेले. कोणाला नेमका काय अधिकार आहे आणि कोणाचं कर्तव्य काय हे बऱ्याचशा मंडळीला माहित नव्हतं. त्यानंतर पुढच्या काळामध्ये मंडल आयोग निर्माण झाला आणि त्या मंडल आयोगाने सर्व अभ्यास त्या ठिकाणी केला आणि मंडल आयोगाने सांगितलं की संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी प्रत्येक पद भूषवण्याचा सुद्धा अधिकार आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आणि मग ते अधिकार त्या ठिकाणी सांगितले. जसे ज्ञानोबरायाने सुरुवातीला अधिकार सांगितला, पण तरी सुद्धा मंडल आयोगाचं म्हणणं मान्य करण्याकरता बराचसा काळ पुढे निघून गेला. आणि ज्यावेळेस जनता दलाचं सरकार आलं, व्ही.पी. सिंग जे पंतप्रधान झाले आणि मग व्ही.पी. सिंगनं तो अधिकार काय आहे कोणाचा, तर प्रत्येकाला तो अधिकार देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुकोबराय जसे
अधिकार देण्याचा प्रयत्न पुन्हा करता तसा केला, पण तरी सुद्धा विभीषणच्या काळामध्ये सुद्धा सामान्य जनाला तो अधिकार मिळाला नाही. आणि त्यानंतर ज्यावेळेस टी.एन. शेषन हे निवडणूक आयुक्त झाले, टी.एन. शेषनची आचारसंहिता काय असते, आरक्षण काय असते, सर्वोच्च पदावर बसण्याकरता त्या आरक्षणाचा फायदा कसा घेता येतो हे टी.एन. शेषनच्या काळात कळालं. आणि मग सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब जो कोणी असेल तर आरक्षण त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर त्याला सुद्धा त्या उच्च पदावर बसण्याचा अधिकार त्या ठिकाणी मग टी.एन. शेषनच्या काळात मिळाला. मग तो अधिकार संविधानात नव्हता का, तर होता. तसंच शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याने जे काही वेदशास्त्र निर्माण झाले तेव्हापासून या जीवाला सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याचा अधिकार होताच होता. परंतु ज्या वेळेस संतांनी सांगितलं, परंतु जगाने मात्र ते तेवढंच अंमलात आणलं नाही. परंतु मग तो आरक्षणाचा अधिकार जसा सामान्य जीवाला मिळाला तसा सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी अवतार धारण केला आणि श्रीपाद बाबांनी या सामान्य जनाला तो अधिकार काय आहे, नामाचं सामर्थ्य काय आहे आणि नामाच्या सामर्थ्यानं सच्चिदानंद पदवी कशी प्राप्त करून घेता येते हे सामान्य जीवांकडे पोहोचवण्याचं काम श्रीपाद बाबांनी केलं. म्हणून बाबांचा अधिकार खूप मोठा आहे. आणि मग सामान्यातला सामान्य जो मनुष्य असेल, कुठल्याही अटीमधला असेल, आणि मग ते सच्चिदानंद पदवी प्राप्त कशी करता येते याच्याकडे त्या प्रत्येक जीवाची ओढ लागायला लागली. आणि म्हणून बाबांनी वारकरी संप्रदायामध्ये जी क्रांती केली ती कशी अवर्णनीय आहे, तिचं वर्णन आपण करू शकत नाही. एवढी मोठी क्रांती या ठिकाणी या संप्रदायामध्ये श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आणि आदी करून त्यांच्या सर्व अनुयायी मंडळीने, अधिकारी मंडळीने केली. आणि त्याचं जे जिवंत उदाहरण असेल ते म्हणजे आज असलेला हा अगणित या ठिकाणी असलेला समाज. असा अगणित समाज या ठिकाणी सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यापर्यंत बाबांच्या आशीर्वादाने बाबांनी पोहोचवलेला आहे. म्हणून बाबाचं जे कार्य आहे ते अवर्णनीय आहे. आणि त्या बाबाच्याच कार्याचा या ठिकाणी ओहा ओहा म्हणून तुकोबरायाच्या वाणीतून बाबांचंही थोडंफार कार्य वर्णन करण्याचाही आपण प्रयत्न करणार आहोत. आणि तुकोबरायांनी ज्या संतांनी कृपा केली, कशा पद्धतीने केली, संत कृपेचं सामर्थ्य काय, आणि संतांनी कृपा केल्यानंतर जीवाला अनुभव काय काय येतो असं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. प्रत्येक जीव जो नरदेहाला आला असेल, प्रत्येक जीवाला आपली उत्तर प्रगती होत जावी असं वाटतं. मग ते सांसारिक व्यावहारिक क्षेत्र असो किंवा पारमार्थिक क्षेत्र सुद्धा असतं. व्यावहारिक क्षेत्रात सुद्धा असं वाटतं प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला की मला व्यवहारामध्ये, संसारामध्ये जेवढे काही सुख असतील आणि जेवढे काही उच्च पद असतील, जेवढा काही मान असेल तेवढं मला प्राप्त व्हावं अशी ही प्रत्येक जीवाची ओढ असते. त्याचप्रमाणे पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा सर्वोच्च पद जे आहे ते पद मला सुद्धा प्राप्त व्हावं, मीही त्या पदाला प्राप्त व्हावं म्हणून पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा माणसं प्रयत्न करताना दिसतात. म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा उन्नती करता प्रयत्न करावे लागतात आणि पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा काय करावं लागतात, उन्नती करता, उत्कर्षा करता प्रयत्न करावे लागतात. परंतु आपण बघितलं की व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा बरेचसे माणसं रात्रंदिवस प्रयत्न करताना, कष्ट करताना दिसतात. परंतु सर्वच माणसं कष्ट करून मोठे होतात का? कारण आपण बारीक विचार जर केला तर बरेचसे माणसे कळायला लागल्यापासून त्यांनी लोकांचं काम केलं, नव्हे खूप काबाड कष्ट केले रात्रंदिवस, परंतु तरी सुद्धा आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्या वाट्याला कष्ट आणि कष्ट आले. तसंच पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा आहे. म्हणून सांसारिक जीवनाचा उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल, कारण सांसारिक जीवन सुद्धा माणसं सायासा न करतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात, सायास करीशी प्रपंच दिननेशी हरिसी न भजसी Hare Krishna
सांगायचं काय तर प्रपंच करता सुद्धा सायास लागतात आणि परमार्थ करता सुद्धा सायास लागतात. देवती ही बळे धरीला सायासी ऐकली म्हणजे परमार्थ करता हे प्राप्ती करता सुद्धा सायास लागतात. दोन्हीकडे सायास लागतात. परंतु ह्या सायासाला व्यावहारिक सायासाला फळ प्राप्त करण्याकरता भाग्याची गरज आहे आणि पारमार्थिक जीवनामध्ये सायासाला फळ प्राप्त करण्याकरता कृपेची गरज. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये सायास करत असताना भाग्याची साथ त्या ठिकाणी जर लाभली, प्रारब्धाची साथ जर लाभली तर त्याचा व्यवहार, त्याचा प्रपंच, त्याचा संसार उत्तर उत्तर वाढत जातो. भाग्याशनी बरसे उद्यमाचे निमिषे समृद्धीला अपयशे घर घे. मौली ज्ञानोबा सांगतात भाग्य उदयाला येत असलं ना तर सहज त्यांना कुठलाही व्यापार करू द्या त्याचा उत्कर्ष होतो. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की भाग्य संसारिक जीवनाकरता सुद्धा लागतं पण पारमार्थिक जीवनाकरता कृपा महत्वाची आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला कृपा प्राप्त होईल ना तर त्यावेळेस पारमार्थिक जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून पारमार्थिक जीवनामध्ये भाग्याबरोबर महत्वाची कृपा आहे आणि ती कृपा पारमार्थिक जीवनामध्ये शास्त्रानं 4 प्रकारानं सांगितली. आपण सर्व बहुश्रुत मंडळी आणि सर्व त्याच्यातले 50% मंडळी तर वक्तेच आहे असं मला वाटतं. त्यामुळं तुमच्या पुढे मी तरी काय सांगावं, सर्व अनुभूतीतून या ठिकाणी निर्माण झालेली सर्व मंडळी आहे. परंतु आपल्या समोर बोलणं म्हणजे एक बाळकानं आईच्या समोर बोबडस बोलण्यासारखं आहे. म्हणून जसं असेल तसं तुम्ही मान्य करून घ्याल. कारण बालक कसंही तरी बोललं तरी आईला त्याचा आनंद होत असतो. म्हणून 4 प्रकारची कृपा पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला लागत असते. पहिली कृपा सांगितली जाते आत्मकृपा, तिला अंतःकरण कृपा सुद्धा म्हणतात. दुसरी कृपा सांगितली जाते ग्रंथ कृपा, तिला शास्त्र कृपा सुद्धा म्हणतात. तिसरी कृपा सांगितली जाते संत कृपा आणि चौथी कृपा आहे ईश्वर कृपा किंवा देव कृपा. पण याचा क्रम मात्र कसा आहे हे कोणालाही सांगता येत नाही. तसं शास्त्र जीवनामध्ये क्रम त्यांनी सांगितला. पहिली अंतःकरण कृपा आत्मकृपा पहिली होता शास्त्र सांगतं. त्यानंतर दुसरी कृपा ग्रंथ कृपा होते असं सांगितलं जातं. परंतु या ठिकाणी मी तर असं म्हणेल अपवाद आहे. बरीचशी मंडळी अशी आहे, मी तर म्हणेल 80% मंडळी अशी आहे की त्यांना आत्मकृपा होण्याच्या अगोदर संतांची कृपा झाली. का तर बऱ्याचशा मंडळीला लक्षातही नसतं, अंतःकरणात ओढही लागलेली नसते, माझा उद्धार व्हावा असंही वाटत नाही, पण कोणातरी बरोबर आलेले असतात आणि योगायोगाने काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्य असतं. कारण भाग्य उदयाला जर आलं तर काही न कष्ट करता आणि अंतःकरणाच्या कृपेशिवाय संत भेटत असतात. नारदाने किती तळमळ केली होती संत भेटाय करता, केली का नाही ना केली. परंतु संत कृपा नारदावर सर्वात आधी झाली, नंतर मग आत्मकृपा झाली, अंतःकरण कृपा झाली, ग्रंथ कृपा झाली आणि देव कृपा झाली. म्हणजे कृपेचा क्रम आपल्याला सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी 80% मंडळी अशी आहे की बाबांनी अंतःकरण कृपेच्या अगोदर संत कृपा केली. कारण हा अनुभव सगळ्यांना आहे. ज्या ज्या वेळेस बाबांनी ज्या ज्या भाग्यवानाला नाम दिलं असेल त्या वेळेस त्याचं अंतःकरण काय तिकडे ओढीला लागलं नव्हतं. परंतु बाबा नेहमी सांगायचे, काय सांगायचे, हो खूप सोपं आहे, बारीक विचार केला तर इतकं सोपं आहे, फक्त रीत कळली पाहिजे. बाबाचा हा शब्द असायचा, फक्त रीत कळली पाहिजे. रीत जर कळली ना
अंतःकरण कृपा होण्याकरता सुद्धा काही जास्त प्रयत्न करावे लागत नाही. म्हणून आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात की आपल्या अंतःकरण कृपा होण्याच्या अगोदर आपल्यावरती संत कृपा झालेली आहे. संत आपल्या जीवनामध्ये आलेले आणि संत जीवनामध्ये येऊन संतांनी काय केलं तर जसं शास्त्र सांगतं. कारण श्रीपाद बाबांनी एवढा अट्टहासाने हा संप्रदाय वाढीला लावला याचं कारण काही सोपं नाही. बाबांनी सुरुवातीला खूप शास्त्राचा ढांडोळा घेतला, सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आणि सर्व संतांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व ज्या गोष्टी असतील त्या अंमलात आणून आणि त्याचा अनुभव देण्याचं काम बाबांनी केलं. म्हणून पहिली संत कृपा झाली आणि संत कृपा करत असताना अंतःकरणाची कृपा व्हावी कशी तर बाबा सांगतात की बाबांनो आपण जे चिंतन करत आहोत ते चिंतन करत असताना तुमचं जे अंतःकरण आहे, अंतःकरणाचे 4 भाग आहे. जास्त विस्तारात मी जाणार नाही. अंतःकरणाचे 4 भाग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे मन असेल त्याला ज्यावेळेस ते संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हणतात. ज्यावेळेस ते चिंतन करतं किंवा चिंता करतं त्याला चित्त म्हणतात. ज्यावेळेस त्याचा निश्चय होतो त्याला काय म्हणतात बुद्धी म्हणतात. आणि ज्यावेळेस या सर्वांचा अहम त्या ठिकाणी असतो त्यावेळेस त्याला अहंकार असं म्हटलं जातं. म्हणून बाबांनी त्या ठिकाणी नाम सांगत असताना मात्र आपल्याला रीत सांगितली आणि रीतीशिवाय काय त्याचा फायदा होत नाही. त्याला शास्त्रीय भाषेत विनियोग असं म्हटलं जातं. मुखी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म परी विनियोगे विनकाम विफळ होय. त्याचा विनियोग जर माहिती नसेल, त्याची रीत आपल्याला जर माहिती नसेल तर काय होतं ते विफळ होतं. म्हणून बाबांनी तो विनियोग कसा आहे हे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या करताना बाबांनी शास्त्राचा ढांडोळा घेतला. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं काय सांगितलं तर मन एकाग्र करायचं जर असेल आणि त्या मनाला नामाशी एकरूप करून घ्यायचं असेल ना तर ते मन असं तसं एकत्र होत नाही. तर त्या मनाला मात्र पवनाची जोड द्यावी लागते. म्हणजे काय श्वासोश्वासाची जोड द्यावी लागते. त्यावेळेस ते मन एकाग्र होतं. आपल्याला सर्वांना तो दृष्टांत माहिती असेल भूताचा. एका माणसाला भूत प्रसन्न झालं, त्यानं सांगितलं जोपर्यंत काम आहे तोपर्यंत मी तुझं काम करेल, ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मी काय करेल तुला खाऊन घेईल. विस्तारात सांगत नाही, थोडक्यात सांगून जातो. 2 महिने झाले कितीही काम सांगितलं तर संपून टाकायचं ते भूत आणि सांगायचं सांग काम काय. एक हुशार असा जोडीदार त्याला भेटला. का रे बाबा 2 महिने झाले काम करायची गरज नाही, परंतु असं उत्पत्तीसारखं बारीक का झालं त्याने ही हकीकत सांगितली. मग त्यांना सांगितलं अरे त्या भूताला एका ठिकाणी थांबवायचं असेल ना तर मी सांगतो ते कर. बांधाच्या कडाला निलगिरी आहे 40 फुटाची, ती आण खड्यामध्ये रोवून द्यायची. त्याला त्याने जर विचारलं काम काय त्याला सांगितलं खाली जाय आणि वर जाय. आता वर जाय आणि खाली उतर, वर जाय आणि खाली उतर, हे काम संपण्यासारखं आहे का? ते भूत त्या ठिकाणी जेच म्हणतं त्याला पुन्हा काम विचारायला आलं नाही. तसं हा सुद्धा एक बंगला आहे. कबीर म्हणतात बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. इस बंगले को बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया. इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन का खंबा रे. पवन का खंबा इस बंगले में है आणि मग मन रूपी भूताला या खंब्यावरती वर जाय आणि खाली जाय सांगितलं. त्यावेळेस ते मन काय होतं त्या ठिकाणी मन पवनाची खिच पुरी वाढवून माऊली ज्ञानोबा म्हणतात. किंवा 12व्या अध्यायामध्ये प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मन पवनाची खेळणी. आणि त्यावेळेस आत्मसुखाची बाळलेली लेवलीशी
मन पवनाची खेळणी केली आहे. कोणी केली? श्री गुरुचं वर्णन करत असताना माऊली 12व्या अध्यायात सांगतात की श्री गुरुनं ती मन पवनाची खेळणी मला दिली आणि ती खेळणी मी खेळत असताना काय झालं? आत्मसुख मला प्राप्त झालं. त्या श्री गुरुनं मला ती आत्मसुखाची बाळलेणी देऊन टाकली. हे माऊली ज्ञानोबांनी सांगितलं आणि तेच बाबांनी तेव्हा मला सांगितलं, बाबांनो काय करा, मन पवन एक करुणा, मन पवन एक करुणा, मन पवन एक करुणा. पण त्या अगोदर काय केले? श्रवणात पेरणी केली, नयनात उजळाले. आणि असं म्हटलं तर बाकीच्या मंडळीला जरा वेगळं वाटतं, परंतु त्याला पुरावा नाथबाबांचा. कानी जे पेरिले, डोळा जे उगवले, व्यापक भरले तोची हरी. म्हणजे ते श्रवणात पेरणी केली, नयनात उजळा आले आणि मग त्या साधकाला तो अनुभव यायला लागला. अशी बरीचशी मंडळी संप्रदायाच्याही बाजूला आहे, तरी सुद्धा त्यांनाही तो अनुभूती त्यांनी घेतलेली आहे. असे अनेक श्री गुरुचे मार्ग आहे. एक पद आपल्याला तुम्ही ऐकवत असेल तुमच्या, एक कवी त्या ठिकाणी त्या पदामध्ये सुद्धा हीच रीत सांगतो. कशी सांगतो? तर तो सांगतो, एक देवीचं पद आहे बघा. 21 स्वर्गावरती मेरुदंड खांब रोविला, मन पवनाचे दोर करुणे झोकाग बांधिला. काय केलं? 21 स्वर्गाच्या वरती मेरुदंड खांब रोवला. आता 21 स्वर्ग म्हणजे काय? 21 स्वर्ग म्हणजे पाठीमागच्या असलेले मनके 21 आणि त्याच्यावरती हा पुढचा जो भाग आहे त्याला मेरुदंड असं म्हटलं जातं. आणि त्यावरती झोका कोणता बांधला? मन आणि पवनाचा दोर केला. मन पवनाचे दोर करुणे झोका बांधिला. आणि मग ती आई, ती निर्गुण निराकार असलेली आई झोका कशी खेळती? पंचमीचं चांदणं चमकत लखलका, अंबा खेळती झोका. 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 मेरुदंड खांबावरी झोका बांधिला, मेरुदंड खांबावरी झोका बांधिला. किती सूक्ष्म विचार याच्यामध्ये त्यानं मांडला. 21 स्वर्गावरती मेरुदंड खांब रोविला, मन पवनाचे दोर करुणी झोका ग बांधिला. बघा आता चांगला पौर्णिमेचं जास्त चमकतं का पंचमीचं जास्त चमकतं? इथं पंचमी शब्द वापरला, तोही सुद्धा विचार करून त्या ठिकाणी वापरलेला आहे. अनुभूतीतूनच ते शब्द वापरला, पौर्णिमेचा शब्द काय वापरला नाही. तर पंचमीचं चांदणं चमकत लखलका म्हणजे काय? मुद्रातली 5वी लावून या लक्ष
अनुभूतीचा अध्यात्म त्या ठिकाणी त्या पदामध्ये सांगितलं. मग त्या ठिकाणी त्यानं सुद्धा रीत सांगितली, मन अपवनाचे दूर करुणी झोका ग बांधिला. म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहोत का आपल्यावर संत कृपा आधी झाली आणि संत कृपा झाल्याच्या नंतर मग आत्मकृपा झाली. काही मंडळीला सर्वात आधी आत्मकृपा होती. आत्मकृपेचा अर्थशास्त्रामध्ये अंतःकरण कृपा सांगितली, मनाची कृपा सांगितली. कारण पारमार्थिक जीवनामध्ये मनाच्या कृपेला खूप महत्व सांगितलं. पारमार्थिक जीवन सफल व्हावं असं आपल्याला जर वाटत असेल तर मन पारमार्थमध्ये खूप महत्वाचं आहे. मनानं जर ठरवलं तर परमार्थामध्ये उत्कर्ष होतो आणि मनानं जर ठरवलं तर हा अधोगतीला सुद्धा जाता येतं. मन एवं मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. मनुष्याला बंधालाही कारणीभूत मनच आहे आणि मोक्षालाही सुद्धा कारणीभूत मन आहे. म्हणून ज्याच्या ज्याच्यावरती त्या मनानं कृपा केली, तुकोबारा म्हणतात त्या मनानं माझ्यावरती कृपा केली. मनुराजाये कदेहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली आम्हावरी गा मनवनी आलो या देशा. तुकोबारा म्हणतात की आमच्यावरती आधी त्या मनुराजानं या देहरूपी नगरीचा असलेला तो मनोरूपी राजा त्यानं कृपा केली. त्याला दोन नारी सांगितल्या, एक प्रवृत्ती आहे आणि एक निवृत्ती आहे. आणि मग त्याचा पुत्र पौत्र अगदी त्याचा मोठा परिवार त्या मनाच्या ठिकाणी सांगितला. पण त्यानं मात्र कृपा केली आणि मनोराजानं त्या मनात कृपा केल्यामुळे पुढे काय झालं तर पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केले ज्याच पळे होते सिद्धानो निलाविले पंथी गा. म्हणून त्या मनानं कृपा केले त्याच्यामुळे आम्ही पारमार्थिक जीवनामध्ये सफलतेच्या मार्गाला लागलो. मनानं जर कृपा केली नाही ना तर मनुष्य मात्र परमार्थात सफलतेच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही. म्हणून मनाची कृपा जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. म्हणजे पहिली कृपा कोणती तर ती मनाची कृपा आहे. मनानं कृपा जर केली नाही तर इतकं सांगितलेलं आहे भगवान परमात्मा सांगतो हे मन असं आहे, हे मन कृपा करत नाही तोपर्यंत हे मन मात्र पारमार्थिक जीवनाकडे धाव घ्यायला तयार नसतं, हे विषयाकडे धाव घेतं. मग काय होतं त्याचा परिणाम? नुसतं धाव घेतली त्यानं विषयाचं ध्यान जरी केलं, ध्यायतो विषयान पुंसा संगास्ते उपजायते संगात संजायते काम क्रोध विदायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. नुसतं विषयाचं ध्यान ह्या मनाने केलं की त्याचा परिणाम खूप मोठा सांगितला. विषयाचं ध्यान केलं तर विषय प्राप्त करण्याकरता ते मन ओढ करतं, त्या इंद्रियाला त्याच्या बरोबर घेतं आणि विषय प्राप्त झाला तर काम वाटतो, विषय प्राप्त न झाला अडथळा आला तर क्रोध वाढतो आणि क्रोध ज्याचा वाढला त्याचा काय होतो मनामध्ये गोंधळ तयार होतो, समूह तयार होतो आणि मग समूह तयार झाल्याच्या नंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि ज्याची बुद्धी भ्रष्ट झाली त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे किती महत्वाचं मन निष्ठ विषयाचं त्यानं ध्यान केलं. पण तेच मन भगवान परमात्म्याकडे आणि नामस्मरणाकडे जर लागलं असेल ना तर तो साधक आहे, तो विषयाच्या दारामध्ये लोळणी घेत असेल, विषयावरती लोळत जरी असेल ना पण त्याचं मन मात्र त्याला प्रसन्न असतं ना तर त्याला कुठलाही विषय बाधत नाही आणि कुठलंही त्याला पाप लागत नाही, त्याला ते मन प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुढे सांगितलं प्रसादे सर्व दुःखानां अनिरेशोपजायते. म्हणजे प्रसाद त्या मनाने जर केला, प्रसन्नता त्या जर मनाची झाली तर काय होतं साधकाचा उत्कर्ष होतो. मन कर रे प्रसन्न
साधू संत सांगतात की हे मन जर प्रसन्न झालं तर मग काहीच त्या ठिकाणी कमी नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते हे काय एकदा प्रसन्न झालं तर मग त्या ठिकाणी त्या साधकाला काहीच केलं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती साधुने कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनाची एकदा कृपा झाली की बस. म्हणून पहिली कृपा अंतःकरणाची आहे, मनाची आहे. दुसरी कृपा ग्रंथाची आहे. पण त्याचाही क्रम तसा नाही. काही माणसाला ग्रंथाची कृपा नंतर होते आणि काही माणसाला ग्रंथाची कृपा म्हणजे शास्त्र कृपा आधी होते. त्याचाही क्रम असाच असेल असं शास्त्र सांगत नाही. म्हणजे कुठली पण कृपा ग्रंथाची सुद्धा पाहिजे. कारण बोलायचं जर असेल, कोणाला सिद्धांत पटवून द्यायचं असेल, कोणाला साधनाचं महत्व पटवून द्यायचं असेल तर आपण कितीही रात्रभर बोललो, त्याला प्रमाण जर नसेल ना तर त्याला कोणीही महत्व देत नाही. म्हणून प्रमाण देण्याकरता ग्रंथ त्या ठिकाणी ग्रंथाची कृपा आपल्यावर व्हावी लागते. आणि ग्रंथाची सेवा जर आपण केली तर बरीचशी अशी मंडळी, निरक्षर मंडळी बरीचशी पहिल्या काळामधली, पण ज्यांचा श्रद्धा विश्वास साधू संतांवर आहे, ग्रंथावर आहे, त्या ग्रंथाने त्यांच्यावर कृपा केली आणि न शाळेत जाताना सुद्धा ते ग्रंथ वाचायला लागले. अशी बरीचशी मंडळी आहे. म्हणजे ग्रंथ सुद्धा साधकावरती कृपा करतो. म्हणजे दुसरी कृपा ही ग्रंथ कृपा, शास्त्र कृपा. तिसरी कृपा सांगितली संत कृपा. पण तिच्यात सुद्धा तसाच क्रम असेल असं मात्र नाही. काही वरती ईश्वर कृपा आधी होते, नंतर संत कृपा होते. आपल्याला माहितीये नामदेव रायावरती देवाची कृपा आधी झाली, नंतर संताची कृपा झाली. बरेचसे उदाहरण आपल्याला देता येतील. परंतु महत्वाचे आहे ईश्वर कृपा महत्वाची आहे आणि संत कृपा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. जीवनामध्ये संत कृपा झाली की जीवाचा उद्धार होतो. आणि तुकोबराय म्हणतात की माझ्यावरती त्या संतांनी कृपा केली. अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संते कृपा केली. पण कृपा कशी केली तर दृष्टांत या ठिकाणी गंगेचा लेव उघासी. गंगेने जशी उघावरती कृपा केली ना त्या पद्धतीनं कृपा केली. म्हणजे गंगा कृपा करत असताना किती प्रकारानं करते तसे प्रकार अनेक सांगता येतील. पण मौली ज्ञानावरांनी जे प्रकार सांगितले एक दोन प्रकार आपल्या पुढे मांडून जातो. गंगा या भूतालावर अवतीर्ण झाली. गंगा प्रत्येकावरती जे जे तीरावरती असतील त्या सर्वांवरती किंवा जे जे त्या ठिकाणी तीरावर होऊन जातील त्या सर्वांवरती कृपा देते. संत सुद्धा या जगाचं पाप फेडीत चालतात आणि या जगाचे ताप सुद्धा फेडीत चालतात. म्हणजे जशी
गंगा ओघावरती कृपा करते, कडेला असलेल्या जीवावरती नव्हे नव्हे पादप म्हणजे झाडं झुडपं असतील, वृक्ष वेली असतील, या सर्वांवर कृपा करते. तसे गंगा सुद्धा भेदभाव न करता, तसे संत सुद्धा भेदभाव न करता सामान्य जीवावरती कृपा करत असतात. परंतु एक गंगेचा गुण महत्वाचा आहे की कृपा करत असताना किंवा आपल्या बरोबर या सर्वांचं कल्याण करत असताना मात्र आपला ध्येयापासून ती बाजूला जात नाही. आपलं ध्येय काय आहे तर गंगेचं ध्येय काय आहे? गंगेचं ध्येय असं आहे की ज्या अंशीपासून मी निर्माण झाले, मी ज्या समुद्राचा अंश आहे, मला त्या अंशीला जाईपर्यंत आणि त्याला मिळेपर्यंत मला पूर्णता नाही. म्हणून गंगा धावत असताना उपकार करत चालत असेल पण तिचं ध्येय मात्र ती सोडत नाही. माझ्या अंशीला मला मिळायचंय, तसं संत सुद्धा आपलं ध्येय सोडत नाही. संत सांगतात त्याने त्या भगवान परमात्म्याच्या अंशावर नव्हे सर्व जीवन त्या भगवान परमात्म्याचे काय आहे? अंश आहे. मम वंश जीवलोके जीवभूत सनातन, म्हणजे सर्व जीव त्याचे अंश आहे. म्हणून प्रत्येक जीवाचं त्या ठिकाणी समाधान केव्हा होतं, विश्रांती त्या जीवाला केव्हा मिळते? ज्या वेळेस तो अंशला मिळतो. आणि ते काम जशी गंगा करते तसे संत करत असतात. आणि तेच काम श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी केलं की सामान्य जीवाला त्या ठिकाणी काय केलं? त्यांचं पापही हरण केलं आणि त्यांचा तापही हरण केला आणि त्यांना एका विशिष्ट अधिकाराला सुद्धा नेऊन बसवलं. हे संतांचं कार्य आहे. श्रीपाद बाबांचं, रामदास बाबांचं आधी करून सर्व संतांचं ते कार्य आहे. पहिलं झालं गंगा आपला ध्येयापासून बाजूला जात नाही. नाहीतर काही वेळा असं होतं, हा समाज मार्गाला लावता लावता काही मंडळी स्वतःच आपल्या ध्येयापासून बाजूला जाताना आपल्याला बरीचशी मंडळी दिसते. बरीचशी मंडळी आहे. आपण सर्व आता सोशल मीडियामुळे सगळंच आपल्याला कळतं की बरीचशी मंडळी, अनेक समाजाचा ओघ आपल्या पाठीमागे आहे. आपण कल्याणाच्या मार्गाकडे चाललोय, परंतु चालता चालता मात्र आपणच तो ओघ, तो मार्ग विसरून पदच्युत होताना बरीचशी मंडळी आपल्याला दिसते. म्हणून गंगा आपल्याला ते सांगते की आपल्या ध्येयापर्यंत जात असताना जगाचं कल्याण करत चला. होत ना होत ते होत जाणार आहे, पण आपल्या ध्येयाला मात्र विसरू नका. तसे संत आपल्या ध्येयापासून कधी च्युत होत नाही, बाजूला जात नाही. ज्या वेळेस गंगा समुद्राला मिळते त्यावेळेस तिचं त्या ठिकाणी समाधान होतं. तो का म्हणे गंगा सागर संगणी अवघ्या झाल्यावर मी एकमाय. हा झाला उपकार करण्याची पहिली पद्धत. गंगेची उपकार करण्याची दुसरी पद्धत माऊली ज्ञानोबारांनी सांगितली. गंगेचा ओघाचे म्हणजे ओघावरती ती कृपा करते. मग ती असं मात्र ठरवत नाही. ओहळ असेल, गटार असेल, नाला असेल किंवा एखादी नदी असेल, ती मात्र असं कोणाला विचारत नाही तू नेमकी कोणत्या मोहल्ल्यामधून आली. तवची ओहळ वहाळ जवन पवते गंगाजळ. आणि एकदा का ते गंगेला मिळाले की भुवनी ठाकते केवळ गंगारूप. तसे साधू संत सुद्धा जो जो त्यांच्याकडे आला, साधू संत विचारत नाही तो कुठून आला. गंगेच्या ठिकाणी ज्याप्रमाणे काय भेदभाव नाही. ओहळ असेल, सरिता ओहळ ओघा गंगे पावन झाल्या गंगा.
एकदा का त्यांचं समर्पण त्याच्यामध्ये झालं की ते गंगारूप होऊन जातात आणि मग त्याच्यात कुठल्याही प्रकारची अपवित्रता घाण त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. असे संत सुद्धा सामान्य जीवावर कृपा करतात. कुठला असेल, कुठला यातीचा असेल, काय असेल, कुठला विचार त्यांनी केला नाही. सर्वच आले ना आपल्याकडं, त्यांना आपलंसं करून घेतलं. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्यांनी काय एकदा कृपा केली म्हणजे काय केलं, जशी गंगेनं कृपा ओहळावर केली असेल, गटारीच्या नालीवरती केली असेल किंवा एखाद्या नदीवर सरितेवर केली असेल, तर एकदा का तिनं आपल्यामध्ये सामावून घेतलं ना, तर मग ते पाणी सुद्धा आपण गंगेच्या स्नान करण्याकरता गेलो तर आपण विचार करतो का एखाद्या गावाचा या ठिकाणी पाणी आलं असेल आपण तीर्थ घेऊ नये असा विचार आपण करत नाही. कारण काय, गंगेमध्ये आल्याच्या नंतर ते पवित्र होऊन जातं. तसं संत रूपी गंगेमध्ये आल्याच्या नंतर सर्व मंडळीने संतांना काय संत कृपे त्वरित उत्कृष्ट असं प्रमाण दिलं. भोका दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून गंगेनं जशा चालीनं उभावरती करू, चाल म्हणजे काय, पद्धत, त्याचप्रमाणे संत सुद्धा या सामान्य जीवावरती कृपा करतात आणि या जीवाचं परम कल्याण करून घेतात. म्हणून गंगे चाली मुखाची. आणि संतांना एकदा कृपा केली, आपलंसं त्याला करून घेतलं, त्याचा अंगीकार एकदा त्यांनी केला की मग त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तो तिथून पुन्हा पदच्युत होत नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात, तुम्ही माझ्यावरती कृपा केली आणि तुमच्या चरणाशी मी एकरूप झालो, तुमच्या चरणाशी मी जडलो. अभंगाचं पहिलं चरण. जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी. जडलो तो आता पायी हो काय वेगळा. काय केलं, संतांनी कृपा केलीमुळं संताच्या भगवंत परमात्म्याच्या चरणाशी मी एकरूप झालो आणि त्यापासून मी आता वेगळा
होऊ शकत नाही. संतांच्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती त्या ठिकाणी समर्पण झाल्याच्या नंतर, एकरूपता झाल्याच्या नंतर काय काय प्राप्त होत. तर प्रत्येक जीवाला सुख पाहिजे, प्रत्येक जीवाला विश्रांती पाहिजे, प्रत्येक जीवाला समाधान पाहिजे आणि प्रत्येक जीवाला शांती पाहिजे. तर संतांच्या चरणाशी एकरूप झाल्याच्या नंतर, भगवान परमात्म्याच्या चरणाशी एकरूप झाल्याच्या नंतर या चारही गोष्टी त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतात. म्हणून तुकोबराने सांगितलं, तुम्ही कृपा केल्यामुळं हे सर्व मला या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणून संत चरण आणि भगवान परमात्म्याचे चरण हे दोन शब्द ज्या ज्या वेळेस आपल्याला संत वाङ्मयामध्ये आढळतात, तर त्या वेळेस संत चरण म्हटलं की केवळ हे पाय असा अर्थ त्याचा घ्यायचा नाही, आणि भगवान परमात्म्याचे चरण म्हणजे केवळ मूर्तीचे पाय असाही त्याचा अर्थ घ्यायचा नाही. संत चरण ज्या वेळेस शब्द येतो, तर जे संत पदाला प्राप्त झालेले आहे, जे श्रेष्ठत्वाला प्राप्त झालेले आहे, त्यांच्या चरणामध्ये ताकद तेवढीच आहे. परंतु शास्त्र सांगतं की संत चरण शब्द ज्या ज्या वेळेस येत असेल, तर संतांनी दिलेलं तत्व या अर्थानं संत चरण हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. आणि भगवान परमात्म्याचे चरण पाय हा शब्द ज्या वेळेस येतो, तर त्यावेळेस सतस्वरूप किंवा आत्मस्वरूप, भगवत स्वरूप या दृष्टीनं संत चरण, भगवत चरण या गोष्टीचा आपल्याला काय करायचा अर्थ घ्यायचा संत वाङ्मयामध्ये सांगितला. म्हणून परमोच्च शिखरावरती जे जे संत पोहोचले त्यांचे हे चरण घेतलं तर त्याला काही नाही. परंतु सर्वच माणसं दिसत असताना संत दिसत असले, परंतु असतीलच असं मात्र नाही. काय दोन्ही दिसते सारखे वर्मदानी तू पारखी, दिसताना आपल्याला सारखं दिसतात. म्हणून सामान्य माणसाचं फसगत होण्याची काय असते त्या ठिकाणी शक्यता असते. म्हणून संत चरण म्हणजे संतांनी दिलेलं तत्व आहे. जे परमोच्च शिखरावर प्राप्त झाले त्या संतांचे चरण, हे चरण घेतलं तर काय हरकत नाही. मग संतांच्या चरणावरती काय काय आपल्याला मिळतं, तर मी सांगून गेलो की आपल्याला सुखाची गरज आहे. प्रत्येक जीव हा रात्रंदिवस सुखाचा शोध घेण्याकरता प्रयत्न करतोय. सुखाला गे करीशी तळमळ, परंतु त्याला सुख मिळतं का, तर इकडे कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख मात्र त्याला मिळू शकत नाही. आणि ज्या ठिकाणी सुख आहे तिथं मात्र तो कधी शोधत नाही. कारण प्रत्येक जीवाचा भ्रम झालेला आहे की सुख काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि देव काहीतरी वेगळी गोष्ट आहे. परंतु देव आणि सुख ह्या गोष्टी वेगळ्या नाहीच. देव आणि सुख ही एकच आहे. सुख रूपाईचा दुधा कोण सुखरूप आहे साधू जागून, सुखाचं तो रूप आहे. सर्व सुखाचे आगर बापर देवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारमधर, सर्व सुखाचे आगर म्हणे दर हरी सोना, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. म्हणजे सुख आणि देव वेगळंच नाही. आणि ते सुख कुठं असतं, संत चरणा. सर्व सुख्याजी येथेची ओळख उत्कृष्ट प्रमाण दिलं. सर्व सुख्याजी येथेचे ओळले, संतांचे देखील चरणामध्ये किंवा सुखवशे बहुपाई संतांच्या. सुख पाहिजे असेल तर संतांच्या चरणाशी जडलो तोस आता पायी. म्हणजे सुख हे संतांच्या कुठे आहे, चरणाजवळ, भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ. दुसरी गोष्ट, या जीवाला सुख पाहिजेच आहे, परंतु नुसतं सुख भेटून जमत नाही. या ठिकाणी त्याला विश्रांतीची गरज आहे.
जोपर्यंत विश्रांती मिळत नाही तोपर्यंत त्याची धावाधाव सुरू असते आणि प्रत्येकाला वाटतं मला ती विश्रांती, मला तो विसावा प्राप्त झाला पाहिजे, परंतु ती विश्रांती सुद्धा इतर तर कुठंच आपल्याला भेटणार नाही. तो विसावा सुद्धा मनी देवा सामान्य जीवाला संतांच्या पायावर विश्रांती मिळेल नवल काय. नामदेव महाराज म्हणतात जीवाला तर मिळतेच मिळते, देवा तुम्हाला सुद्धा विश्रांती पाहिजे असेल, नामा म्हणे देवा चला तया तया, तुम्हाला सुद्धा म्हणजे देवाला सुद्धा विश्रांती संतांच्या चरणावर आहे आणि सामान्य जीवाला विश्रांती सुद्धा संतांच्या जवळ आहे. तर संतांजवळ कशी तर निवृत्तीनाथाच्या चरणावरती किंवा स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती ऐक स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती किंवा स्मरता ज्ञानदेवा पावलो विसावा. संतांचे स्मरण केलं शांती निवृत्ती जातात. तर संतांच्या चरणावरती एकरूप झाल्याच्या नंतर विश्रांती प्राप्त होते किंवा विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. सर्वच संतांच्या चरणावरती विश्रांती प्राप्त होते. जीवाला विश्रांतीची गरज आहे. ज्यावेळेस त्याला विश्रांती मिळते ना तर मग त्यावेळेस तो निश्चिंत होतो. हाताने शिंदीने पावलं विसाव कुंटलिया धावा तृष्णेचे या. कुठल्याही प्रकारची तृष्णा अशा मनुष्य कामना जीवनात शिल्लक राहत नाही. म्हणून संत चरणाचा दुसरा गुण आहे विश्रांती प्राप्त होते. पहिला गुण आहे सुख प्राप्त होतो. तिसरा गुण आहे संतांच्या चरणाशी एकरूप झाल्याच्या नंतर समाधान प्राप्त होतं. संतांच्या चरणावर एकरूप झाल्याच्या नंतर समाधान प्राप्त होतो. अन्यत्र समाधान आपल्याला मिळू शकत नाही. संसारी जीवनात तर नाहीच नाही. कारण समाधान आपण म्हणतो ठेविले अनंत तैशी राहावी चित्ते असू द्यावे समाधान. पण असा विश्वास ठेवतो का आपण? नाही ना. ठेवला असता तर आपण तळमळ केली नसती, रात्रंदिवस काय प्रयत्न केले नसते. ठेविल्यानंतर नाईलाज असतो, सगळे प्रयत्न करून थकतात आणि मग ठेविले आनंद तैशी राहावी. परंतु समाधान फक्त चरणाजवळ संत चरणाजवळ आपल्याला नक्कीच मिळाल्याशिवाय राहत नाही. तेने सदा चित्ता समाधान. म्हणून तिसरा गुण आपल्याला त्या ठिकाणी एकरूप चरणाशी झाल्याच्या नंतर मिळतो समाधान. आणि चौथा गुण आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतो? संत चरणाजवळ भगवत चरणाजवळ गेल्याच्या नंतर शांती मिळते. आणि जीवनामध्ये शांती हे पारमार्थिक जीवनाचं परमोच्च शिखर सांगितलं. शांतीच्या पुढे काहीच नाही. एकदा का त्याला शांती प्राप्त झाली की बस त्याला सर्व प्राप्त झालं. कारण 12व्या अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतो श्रेयो हि ज्ञानवाभ्यासा
ज्ञानात ध्यान विशेषते ध्यानात कर्म फल त्यागास शांतिरनंतरम. ध्यानापेक्षा काय ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे. कारण कर्मफलाचा त्याग केल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही. कर्मफलाचा त्यावेळेस त्याग होतो ना त्यावेळेस त्याला शांती प्राप्त होते. म्हणून संत चरणाजवळ गेल्याच्या नंतर ती शांती आपल्याला मिळते. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. शांती त्या ठिकाणी प्राप्त होते. शांती क्षमा जडलो तो आता पायी हो काय वेगळा तुम्ही संते कृपा केली गंगे चाले ओघाची. तर संतांच्या चरणावरती एकरूप झाल्याच्या नंतर शांती जीवाला प्राप्त होते. कारण संत ती शांती जीवाला प्राप्त करून देतात. त्यांच्या का शांती प्राप्त होते तर गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अभिदैशी. संतांकडे गेल्याच्या नंतर श्री गुरुकडे गेल्याच्या नंतर ते ज्ञान आपल्याला मिळतं आणि ते ज्ञान आपल्याला मिळाल्याच्या नंतर ते ज्ञान हृदये प्रतिष्ठे शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित झाल्याच्या नंतर शांती त्या ठिकाणी आपोआपच प्राप्त होते. तो विस्तार आत्मबोधाचा प्रकट होतो. म्हणजे संतांच्या चरणाजवळ गेल्याच्या नंतर आपले फायदे. म्हणून तुकोबराय म्हणतात की मी संतांच्या चरणाशी एकरूप झालो आणि माझ्या जीवनामध्ये फायदा झाला. अजून काय झालं तर संतांच्या चरणाशी जडल्याच्या नंतर आता मी वेगळा होऊ शकत नाही. कारण काय त्यांनी माझा सांभाळ सांभाळिलो माय बापा Yeah.
सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. संतांनी मला सांभाळलं आणि त्रिविध तापापासून सुद्धा काय केलं, वेगळं केलं. त्रिविध ताप, आधी भौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि अधिदैविक ताप, या तीनही तापापासून संत वेगळं करतात आणि संत जीवाचा सांभाळ करतात. आणि सांभाळ करत असताना मात्र जो जो संताशी अनन्य भावाला शरण गेला, संत त्याचा सांभाळ करतात. अनन्य भावाला शरण जाणं म्हणजे नेमकं काय, तर शास्त्रामध्ये अनन्य भावानं किंवा अनन्य भावाचे अनेक उदाहरणं आपल्या समोर शास्त्र सांगतं. पहिलं उदाहरण सांगितलं जातं मेघ आणि चातक. दुसरं उदाहरण सांगितलं जातं चंद्र आणि चकोर. तिसरं उदाहरण सांगितलं जातं आई आणि लेकरू. चौथं उदाहरण सांगितलं जातं गाय आणि वासरू. आणि सर्वात महत्वाचं उदाहरण सांगितलं जातं मासा आणि पाणी. केव्हा सांभाळतात, तर अशा प्रकारे अनन्य झाल्यावर, जसा चातक पक्षी मेघाशी अनन्य असतो, त्याच्यामुळं कितीही तहान लागली तर जमिनीवरचं पाणी मात्र तो पित नाही. ज्यावेळेस आकाशातून थेंब पडेल तेच पाणी तो पितो. भरले सरिता समुद्र चोहीकडे, परी ते बापियाशी कोरडे. मेघोने थेंबुटे पडे तरी तेची पाणी तया. किती समुद्र सरिता भरले असतील परंतु ते पाणी तो पित नाही. का, तर तो अनन्य आहे. म्हणजे चातक अनन्य आहे. चकोर पक्षी चंद्राशी अनन्य आहे. चंद्राचा अमृतच तो सेवन करतो, त्या व्यतिरिक्त तो दुसरं काही त्या ठिकाणी शिवत करत नाही. म्हणून चंद्र चकोरा करता अमृत स्रवत असतो. लेकरू आईशी अनन्य असल्यामुळं फक्त आईला त्या लेकराची सर्व काळजी असते. म्हणून अनन्यता असावी तर लेकरासारखी आईसारखी. गाय आणि वासरू, वासरू हे गायीशी अनन्य असतं. त्यामुळं तो का म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसेमध्ये सावंता, तर ती अनन्य आहे. गाय वासरू हे गायीशी अनन्य आहे. मग ती गाय गोठ्यात असेल किंवा ते चरण्याकरता सुद्धा बाहेर गेली असेल ना, तर नामदेव या ठिकाणी उत्कृष्ट सांगतात धेनु चरीवनी वस अशी घरी फिरे ठेवनिया चित्त वसावरी. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त ठेवनिया बाळा जवळी. पक्षिणी अंतराळामध्ये उडत असते किंवा गाय वनामध्ये चरत असते, चित्त मात्र वासराजवळ असतं. का, तर वासरू हे गायीशी अनन्य आहे. तसा जीव हा संताशी आणि देवाशी अनन्य जर झाला तर संत काय करतात, त्याचा सांभाळ करतात. म्हणून सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. त्या संतांनी माझ्यावरती पूर्ण प्रेमरूपी कृपेचा वर्षाव केला आणि एवढा वर्षाव केला की हा जीव जीव रूपानं त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही, तृप्त झाला. अभंगाचा शेवट.
Bye.